त्यांना निवेदन करून द्या. त्यावर पुन्हा एकदा इवानामाचा आरोप केला आहे. समृद्धीची जमिनीचा बदला टाकण्यासाठी जावेद शेखने खोटा इवानामा केल्याचा आरोप. आणि जावेद शेख हा तुमच्या जवळचा, तुमच्यासाठी सगळं कमवतो असं म्हणा. काल जे माझ्या आरोप झाले, माझ्यावर म्हणण्यापेक्षा जावेदवर, आणि हे तुमच्या माध्यमातून काल मला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि आरोप मी जे बघितले तुमच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जावेद यांनी 1150 कोटीचा हिवानामा करून घेतला आणि हिवानामा केला. आणि आमदार आपला खासदार संदीपान भुमरे यांचा तो चालक आहे, तो माझा चालक आहे, याच्यात मी काही नाकारत नाही. पण मला एक सांगायचं की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं, हा हिवानामा एक तर जे कोण बाई आहे तिनं अर्ज दिला, तिला मी ओळखत नाही, माझा चालक मी ओळखत नाही, काय वाघमारे म्हणून बाई आहे. आणि हिवामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे, हा होतो का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आणि हिवानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85 माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा, हा हिवानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला. मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का? ज्यावेळेस हिवानामा झाला त्यावेळेस हा जावेद हिवानामा तर होतच नाही. म्हणजे बाई कोण आहे? हिंदू. आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची. मग हा हिवानामा होतो का? हा एक विषय. दुसरा विषय, हिवानामाच्या अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला. माझ्या चालकाचा जन्म 84-85 आहे. मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतंय? हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. का बरं तुमच्यावर अशा आरोप करतात? आता तुम्ही त्यांना विचारा ना, हे कसं, तुम्हीच त्यांना विचारा. 1971 मध्ये हिवानामा झाला म्हणतात. त्यांनी यावरच आक्षेप केला. हाच प्रश्न आहे की तो जन्मला 85 आहे, तुम्ही 71 मध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत हिवानामा करून घेतला. अहो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असेल तर त्याच्यात तुम्ही चौकशी करा. चौकशी करून जो दोषी असेल त्याला तुम्हाला काय कारवाई करता येईल ती करा. मला एक सांगा ना, 1971 मध्ये झाला, मग शासकीय याच्यात काय संबंध आला? पहिली गोष्ट, होतो का हिवानामा? हा हिवानामा होतो का? हा मुळात हा प्रश्न आहे. आणि हिवानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात. काय आम्ही तर काही ओळखीत नाही, मी माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही. चालक मी काल बाईट दिली तुम्हाला, चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही. आणि ते कोणतं गाव आहे दुसरं? जोगवाडा. त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काम काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातमी आहे. 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते? मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत. किती तुम्ही समजून घ्या, किती? माझ्याकडे त्याचे हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे
174चा हिबा नामाचा काय प्रश्न आला? आणि 154 गट जे होईल 53-54 जे असेल 54, तर त्याचे पैसे जे काही त्याचा जो मावेजा असेल तो मावेजा कोर्टात जमा आहे आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नाव आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नाव बी आहे पेपर त्याचे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा 171 पर्यंतच गट आहे, तर 174चा वादाचा प्रश्न काय असतो हिबा नामाचा? हा 174 गटच नाही. 174 दोन्ही गावात गट नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेले लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला? मला सांगा ना, तिथं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हिवानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले? हिवानामाचे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात याच्या संदर्भात एका खासदाराची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही आपण दावा दाखल करणार काय करणार? मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे त्याची. मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईल मध्ये. अच्छा, गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात का? गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात आरोप नाही दावा केलाय का? जे बापूला मारहाण झाली, हो त्यावेळेस बापूच्या वेळेस जे मारहाण झाली आणि अंबादासनं तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही आपण दावा दाखल करणार का? मी या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानीत दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यानं सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय प्रकरण नेमकं. 100 कोटींचं नुसतं संदीपान भोरे दिसला का आरोप करायचा? मला एक तुमचा सांगा. एक आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे लिहिलं माझ्याकडे त्यांनी मान्य केलंय. तोच कागद आहे त्यांचा. आणि त्यात त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय सांगतो, माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात ते उत्तर दिलेले आहे ना, ते पाठवतोय. पेपर्स त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं म्हणायचं. आता त्यांना माहिती काय केलं ते. हवा मी कशाला बोलू? हवा हे त्याच्यात बघा ना तुम्ही 174 गट नंबर आहे का? याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही अजिबात. घेतली नाही. मी 1000% सांगतो, कारण तो सांगतो त्यानं स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे, पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का? तो आणि साहेब मी त्यावेळेस या जगातच नव्हतो. माझा जन्मच 85चा आहे, 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप येतो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी. बरं का, लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचं सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. हे काय तो जो गट नंबर 174 आहे ना त्याचा आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. सर्वे नंबर राहिले नाही ना आता. त्यावेळेस सर्वे नंबर होते, त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झालेली. आता गट नंबर ते ऐकून घ्या. ते सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आणि मग गट नंबर मध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणींना वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिले. माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी ह्याच्यात कधी असेल